नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओमकार स्वागत करतो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता आम्हाला कधी मिळणार किंवा याच्या संदर्भातली जी तारीख आहे याचीच उत्कंठा संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना लागलेली आहे. तर तुम्हाला देखील माहिती असेल की मंत्री आदिताई तटकरे यांचं ट्विटरचं पेज आहे. या ठिकाणी जेव्हा घोषणा होईल त्यानंतरच लाभ आहे तो वितरित केला जाणार आहे. पण अजून तरी का घोषणा होत नाही आहे? जी अर्थ प्रसिद्ध झालेला आहे. मंत्री आदिताई तटकरे यांचा आता सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच निवडणुकांचा कालावधी देखील झालेला आहे, निकाल देखील लागलेला आहे. पण मंत्री आदिताई तटकरे यांचं ट्विटरचं पेज पाहिलं असता तुम्ही देखील पाहू शकता. तर या ठिकाणी जयंती असेल किंवा इतर जे नेते मंडळी असतील तर यांचा सन्मान, तर अशा प्रकारच्या पोस्ट येत आहेत. पण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींचा निर्णय अजून त्या ठिकाणी आलेला नाही आहे. मग लक्षात घ्या, लाडक्या बहिणींना एकच प्रश्न आहे, डिसेंबर महिना तर संपत आलेला आहे, मग आम्हाला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तो तरी मिळावा किंवा डिसेंबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्याचे हप्ते एकत्रित मिळणार का? शक्यता तर वर्तवण्यात येत आहे. पण लक्षात घ्या, जोपर्यंत या संदर्भात घोषणा होत नाही आहे तोपर्यंत यामध्ये तथ्यता देता येणार नाही आहे. त्यामुळे मंत्री आदिताई तटकरे यांनी केवळ घोषणा तरी करावी की लाडक्या बहिणींना आम्ही या दिवशी हप्ते वितरण करतोय, जेणेकरून संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींच्या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळेल. म्हणजेच लक्षात घ्या, वारंवार सोशल मीडियावरती लाडक्या बहिणी सर्च करत आहेत नोव्हेंबर महिना किंवा डिसेंबर महिन्याचा हप्ता आमच्या बँक खात्यामध्ये कधी येणार, आम्ही अपात्र तर नाही आहोत ना, असा देखील प्रश्न काही लाडक्या बहिणींच्या मनामध्ये निर्माण झाला आहे. तर मागील जर हप्ते तुम्हाला आले असतील तर तुम्ही अपात्र नाही आहे, तुम्ही पात्र आहात. तुम्हाला पुढील महिन्याचा जो लाभ आहे म्हणजेच नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो तुम्हाला मिळणार आहे. पण अजून घोषणाच झाली नसल्यामुळे लक्षात घ्या, शासकीय मान्यता देणारा GR तर आलेला आहे, पण याच्यानंतर वित्त विभाग असेल याची परमिशन असेल तर या विविध कारणांमुळे लाभ वितरण उशिरा होत असेल. तर सध्या निवडणुकांचं देखील लक्षात घ्या की नगर परिषद असतील तर यांचा निकाल देखील लागलेला आहे. पण ही सगळी मंत्रिमंडळ आहेत तर एक मीटिंग असतील किंवा एकमेकांचा सन्मान असेल तर याच्यामध्ये बिझी असल्याचं ट्विटरच्या पेजवरतून तुम्हाला पाहायला मिळत असेल. मग लाडक्या बहिणींचं काय, तर यांचा देखील निर्णय लवकरात लवकर घेण्यात यावा आणि कमीत कमी लाडक्या बहिणींना 2 महिन्यांचे हप्ते नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा जो लाभ आहे तो एकत्रित मिळाला पाहिजे, जेणेकरून त्यांना लक्षात घ्या की मोठ्या प्रतीक्षेनंतर लाभ वितरण होत आहे आणि डिसेंबर महिना देखील आता संपत आलेला आहे. त्यामुळे हे 2 हप्ते लाडक्या बहिणींना मिळाले पाहिजेत. तर आत्ताच्या घडीला लक्षात घ्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अजून घोषणा झाली नाही आहे. मंत्री आदिताई तटकरे लवकरच घोषणा करतील हीच अपेक्षा आहे, पण कोणत्या वेळी करतील ही निश्चित अशी वेळ कोणी सांगू शकत नाही आहे. तर प्रेस कॉन्फरन्स मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील यांची देखील प्रेस कॉन्फरन्स होत आहे. पण याच्यामध्ये पत्रकारांमार्फत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ता कधी वितरित करतोय असा देखील प्रश्न विचारला जात नाही आहे. त्यामुळे हा प्रश्न आता प्रश्नच राहिलेला आहे. तर बघूया या संदर्भातले अपडेट लवकरच येईल. मंत्री आदिताई तटकरे असतील, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, या संदर्भात जर घोषणा करतायत तर लगेचच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपडेट देता येणार आहे. तर लक्षात घ्या, अजून तरी घोषणा झाली नाही आहे. हप्ते वितरण होणार एवढं कन्फर्म आहे, पण निश्चित वेळ अशी सांगता येत नाही आहे. तर लवकरच या संदर्भात घोषणा व्हावी, जेणेकरून लाडक्या बहिणींची जी प्रतीक्षा आहे ती संपेल. तर यामध्ये 2 हप्ते लाडक्या बहिणींना एकत्रित मिळालेच पाहिजेत. तर आम्ही देखील मंत्री आदिताई तटकरे असतील, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील तर यांचं ट्विटरचं पेज वारंवार चेक करत आहोत, पण अजून त्या ठिकाणी घोषणा नाही आहे. तर घोषणा झाल्यानंतर संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिली जाईल. हप्ते वितरणाच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत. हप्ते वितरण काही जिल्ह्यामध्ये झालेलं आहे. तर असे मेसेज जर येत असतील तर लाडक्या बहिणींना सावध राहायचं आहे, कारण का हप्ते वितरणाची अधिकृत घोषणा जोपर्यंत होत नाही आहे तोपर्यंत विश्वास ठेवायचा नाही आहे. तर लवकरच घोषणा व्हावी. तर ही महत्त्वाची माहिती, आत्ताची अपडेट संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीपर्यंत नक्की शेअर करा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात डेली आणि रेग्युलर अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.